भुसावळात पाणी प्रश्नावर रिपब्लिकन सेनेचे मटके फोड आंदोलन। भुसावळ शहरातील तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेने आज नगरपालिकेसमोर मटके फोडो आंदोलन केले। शहरासाठी नियोजनबद्ध पाणीपुरवठा रोस्टा जाहीर करावा, पाणीपुरवठ्यातील हलगर्जीपणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेतर्फे करण्यात आली। जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या सहभाग घेत प्रशासनाने पाणी प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी यावेळी केली। आवाज महाराष्ट्र न्यूज करिता विनोद गोरगे, भुसावळ। या मुजोर अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। या मुजोर अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। गेल्या महिनाभरापासून भुसावळ शहरामध्ये पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई भासत आहे। गेले 20 दिवस झाले पाणी नळांना येत नाही आहे आणि जे पाणी येत आहे ते घाण स्वरूपाचं पाणी येत आहे आणि त्यामध्ये जंतू पडलेलं पाणी आणि त्यामध्ये खूप घाण वास येतो असं पाणी नगरपालिका प्रशासन देत आहे। आणि या विरोधामध्ये आम्ही गेल्या 2 दिवसा अगोदर नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलो असता नगरपालिका प्रशासनामध्ये कोणी जबाबदार अधिकारी येथे नगरपालिकेमध्ये उपस्थित नाही होता। परंतु माझं असं म्हणणं आहे की नगरपालिका प्रशासन हे अधिकारी आतापर्यंत काय करीत आहे? हे फक्त एसीमध्ये खुर्च्या उभवण्याचं काम करत आहेत का? नगरपालिकेचा कारभार पूर्ण रामभरोसे चालू आहे आणि आम्ही अशा कारभाराचा इथे निषेध करतो आणि अधिकाऱ्यांना इथे मटके फोडून आम्ही प्रथमदर्शी त्यांना चेतावणी देतो की भुसावळ शहरातील पाण्याची व्यवस्था ज्या पद्धतीने रोस्टर आहे त्या पद्धतीने त्यांनी जाहीर करावं की कोणत्या वार्डामध्ये केव्हा पाणी येईल आणि पाणी मध्यरात्री न सोडता गरीब आणि गरजू लोकांना सकाळी या दुपारी ज्या पद्धतीने त्यांना वेळ मिळेल त्या पद्धतीने त्यांनी पाणी सोडायला पाहिजे। आणि ज्या पद्धतीने भुसावळ शहरातील BN अग्रवाल हा व्यापारी भुसावळ नगरपालिकेचं पाणी चोरत असतो त्याबद्दलही नगरपालिका अधिकारी कोणत्याही पद्धतीने त्यावर विचारत नाही, त्यावर कोणतीही कारवाई करत नाही। यामध्ये काहीतरी आर्थिक घेणं देणं झालेलं आहे असे आम्हाला शंका येते। तरी नगरपालिका प्रशासनाने जागृत राहून भुसावळ शहरामध्ये शुद्ध पाणी पुरवठा कसा होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे। यासाठी आम्ही हे आता आमचं चेतावणी आंदोलन आहे। यानंतर जर अधिकाऱ्यांनी याबद्दल योग्य ती कारवाई केली नाही तर त्यांना नक्कीच रिपब्लिकन सेना त्यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही। हे शेवटची चेतावणी त्यांना रिपब्लिकन सेना देत आहे। आज भुसावळ शहरामध्ये दुसरा अमृत योजनेचा टप्पा आज चालू झालेला आहे, परंतु ज्या पद्धतीने प्रोग्रेस पाहिजे होता त्या पद्धतीने प्रोग्रेस होताना दिसत नाही। आजही बऱ्याचशा भागामध्ये पाण्याच्या टाक्या या पूर्णपणे तयार झालेल्या नाही आहेत। आमच्या भागात तर पाण्याच्या टाक्याचं काम यांनी सुरू केलं, परंतु ते कोणत्या ना कोणतं कारण देऊन यांनी ते बंद पाडलेलं आहे। तरी नगरपालिका प्रशासनाने अमृत योजनेचं काम तात्काळ चालू करावे आणि संबंधित जो ठेकेदार असेल त्याला काळ्या यादीमध्ये टाकून नूतन प्रकारे त्यांनी काम चालू केलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे। म्हणतात की अमृत योजनेचं काम चालू आहे या सुरू झालेलं आहे, पण माझं म्हणणं असं आहे की अमृत योजनेच्या पावत्या आम्ही प्रत्येक रहिवाशाने 3,500 हजाराच्या फाडलेल्या आहे। आज 4 वर्ष झाले त्या अमृत योजनेला अजून नळाला पाणी नाही, हा एक विषय अजून एक झालेला आहे। दुसरा आता जी संतापजनक जनतेमध्ये विषय चाललेला आहे पाण्याचा, सगळ्यात मौल्यवान म्हणजे पाणी आहे शरीरासाठी, सगळ्या वस्तूसाठी पाण्याची गरज आहे जास्त। आणि ते पाणी इतकं घाण येतं की ते पाणी आपण इलेक्ट्रिक बाथरूमला सुद्धा वापरू शकत नाहीये आणि त्याचे दुष्परिणाम सगळे लहान मुलांवरती, माणसांवरती सगळ्या आजार उत्पन्न होत आहे। तर यासाठी आम्ही रिपब्लिकन सेनेकडनं आज हे मटका फोड आंदोलन जे केलेलं आहे त्याने प्रशासनाने दखल घ्यायची, नाहीतर यापुढे थोड्याच दिवसामध्ये प्रशासनाच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही गप्प बसणार